धडकी भरवणाऱ्या ढगफुटी सदृश्य पावसानं अक्षरशः सगळ्यांची झोप उडवलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर शहरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात गुरुकृपा कॉलनीतील एका घरात अवघ्या 1 महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब अडकून पडलं होतं। घरात वेगानं पाणी शिरल्यानं कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते। मात्र अंमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या धाडसी बचाव कार्यामुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। भालेराव नगर येथील गुरुकृपा कॉलनीतील नाल्याला पूर आल्यानं छाती एवढं पाणी साचलं होतं। घरामध्ये 1 महिन्याचं बाळ, त्याची आई, 3 महिला, 3 लहान मुलं आणि इतर कुटुंबीय अडकले होते। घरात पाणी शिरल्यानं सर्वजण उंच जागेवर उभे राहून मदतीची वाट पाहत होते। इतकं भयानक हे दृश्य आहे, तुम्ही पाहू शकता। HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून घटनेची माहिती मिळताच मुख्य अधिकारी गणेश शिंदे यांच्या निर्देशानुसार आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिराडे तसंच अग्निशमन दलाचे फारुख शेख, दिनेश बिराडे, बिका सदानंद शिव आणि पवन बिराडे यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यानं दोर, लाईफ जॅकेट आणि मानवी साखळीच्या मदतीनं तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर पथकाने कुटुंबापर्यंत पोहोचण्यात यश मिळवलंय। बचाव कार्यादरम्यान 1 महिन्याच्या बाळाला प्लास्टिकच्या टब मध्ये सुरक्षित ठेवून बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर बाळासह सर्व कुटुंबियांना जवळील इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। या धाडसी बचाव कार्याबद्दल आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होतंय। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।